दहिसर स्थित मुंबई कॉरपोरेशन के दफ्तर पर ठाकरे गुट के द्वारा मोर्चा निकाला गया। ये मोर्चा विधायक विनोद घोसालकर की मौजूदगी में निकाला गया। ये मोर्चा खराब सड़कें और नालों की अधूरी सफाई के खिलाफ निकाला गया है। शिवसेना विभाग क्रमांक 1च्या वतीनं जी पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेने जी कामं पूर्ण करायची होती ती न केल्यामुळे दहिसर बोरिवली असू दे हे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी आजचा हा मोर्चा आयोजित केलाय। त्यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी आहेत। भूषण पाटील आहेत, आमचे उद्याचे खासदार आहेत, आपची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची मंडळी आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीचा हा मोर्चा आम्ही काढतोय। मला वाटतं आजच्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये मुंबईच्या 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हतबल असा आयुक्त मी पाहिला। आयुक्त सांगतात की कामं पूर्ण झालेली नाहीत, रस्ते अर्धवट आहेत, नाले सफाई झालेली नाही आणि ताबडतोब तुम्ही करा नाहीतर तुमच्या आम्ही दंडात्मक कार्य करू असा हतबल आयुक्त मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महापालिकेचा असा आयुक्त पाहिला नाही। माझी पहिली मागणी आहे, तुम्ही मुंबईकरांच्या जीवाशी खेळता, तुम्ही तुमची जबाबदारी पार पडत नाही, तुम्ही मिंदेची सरकारची उचलेही करतात। ताबडतोब मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे। दुसरी माझी मागणी आहे की हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेत हे सगळे चहलच्या कारकिर्दीत दिलेले आहेत। G20च्या नावाखाली चहल हा मोदी भक्त आहे, अंध भक्त आहे। त्यांनी जी महानगरपालिकेच्या निधीची उधळपट्टी केलेली आहे त्याची सुद्धा चौकशी करायला पाहिजे। झाडांवरती लाईट, कुंड्या कुठे गेल्या, कुंड्या झाडावरती लाईट कुठे गेलं, कलर कुठे गेले, हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुंबईच्या तिजोरीवरती, आमच्या कराच्या तिजोरीवरती या चहलनी डजला मारला, या मिंदेनी डजला मारलाय, त्याची सुद्धा SIT म्हणून चौकशी झाली पाहिजे अशी माझी तिसरी मागणी आहे। आणि म्हणून सर्व पत्रकार बंधूंनो, जे आज आम्ही जे आता रस्ते आजही बघा परंपरा आहे, इतिहास आहे की 20 मे नंतर कुठलाही रस्ता खोदायचा नाही। आज बेशरमपणे कॉन्ट्रॅक्टर रस्ते खोदतात आणि हे महानगरपालिका आयुक्त डोळे मिटून आहेत। कधी बघा महापालिकेच्या आयुष्यात पाण्याचं कनेक्शन घ्यायचं असलं तरी 30 मे नंतर महापालिका सर्क्युलर करते, आता रस्त्याचं खोदकाम करता येणार नाही आणि हे बेशरम आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आजही तुम्ही जा तिकडे रस्ते खोदाई चालू आहे रस्त्याची। त्यामुळे असा बावळटपणा या महानगरपालिकेच्या आयुक्त करतायत आणि आम्हाला तो जो बावळटपणा आम्हाला पावसाळ्यात आमच्या नागरिकांना भोगावा लागणार आहे। तुम्हाला कल्पना असेल की आमच्या अनेक आनंदनगर असू द्या किंवा NL पार्क असू द्या, लोकांच्या तळमजल्यापर्यंत पाणी जातो, त्याच्या गाड्या वाहून जात आहेत। श्रीकृष्ण नगर असेल, नॅशनल पार्क मध्ये पाणी घुसतो, त्याचे ऑफिस सरकारचे वाहून जात आहेत आणि अशा वेळेला आयुक्त आता अशा पद्धतीचं काम करतात। एक आमचं मोठ्या नाल्याचं काम चालू आहे, काल सामनाने तो फोटो छापलेला आहे की त्या नाल्यात अजून स्लॅब नाहीये, पाणी जाणार कुठं आणि ह्या ज्या आमचा दहिसर परिसर आहे हा मीरा रोडच्या खाडीला पाणी जातो। तुम्ही इथले नाले साफ केलेत आणि पाकीटचे बत्या ते नाले बुजलेले आहेत, मँग्रोव्ह आहेत त्याच्यामध्ये, त्याची साफसफाई झाली नाही, प्लास्टिक अडकलेलं आहे, या कॉन्ट्रॅक्टरनी ह्या सगळ्या माती तिथे टाकलेली आहे आणि नाले बुजवले आहेत। ही जे पाणी आमचं जातं ते मीरा रोडच्या खाडीत जातं, ते पाणी जाणार नाहीये याची कल्पना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांना नाहीये। अधिकारी कोण फिरत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। तिसरी माझी मागणी अशी आहे की आम्ही का नुकसान सहन करायचं तुमच्या हलगर्जीपणावर? आम्ही महापालिकेला 8 प्रकारचे कर भरतो। आमच्या जर सोसायटीत पाणी भरणार असेल तर आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे। आमच्या असेसमेंट बिलामध्ये आम्हाला सवलत दिली पाहिजे। जर एखाद्या सोसायटीत पाणी भरलं तर 1 वर्षाचं असेसमेंट बिल महानगरपालिकेने माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। तिसरी मागणी म्हणजे गरीब झोपडपट्टीवाल्यांच्या घरात पाणी जातं। ज्याप्रमाणे कोकणामध्ये एक चक्रीवादळ आलं, दुकानामध्ये पाणी शिरतं, दुकानाचा माल खराब होतोय,
दहिसर नदीच्या काठचे दुकान आहेत, ज्याप्रमाणे उद्धवजीने जेव्हा कोकणात चक्रीवादळ आलं तेव्हा दुकानांना, टपऱ्यांना, घरांना, पत्रे उडाले पत्र्यांना ज्याप्रमाणे मदत दिली, तसं मुंबईतील ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये पाणी जाईल त्याच्यामध्ये जर पाणी शिरून त्यांचं नुकसान झालं तर जिल्हाधिकारीने आता ही महानगरपालिकेने जबाबदारी घेतली पाहिजे. तुमच्या चुकीमुळे आमच्या घराचं नुकसान झालेलं आहे, तेव्हा त्यांना सुद्धा चक्रीवादळाच्या प्रमाणे जी महाराष्ट्र सरकारने उद्धवजीने जाहीर केले तेच पॅकेज मुंबई महानगरपालिकेने द्यावे, अशा प्रकारचे सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गटापुढे मी मागणी करत आहे. आता आम्ही सहन करणार नाही आता अशा प्रकारची आमची भूमिका आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर फिरावं, मुख्यमंत्र्यांची तयारी. मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतोय, तुम्ही दहिसर नदी पाहिली, मला कल्पना आहे, तुम्ही ब्रिजवरून पाहिली, पण तुम्ही माझ्या बरोबर या, रस्ते बघा, तुम्हाला गटारं दाखवतो, तुम्हाला नाल्यांचं अर्धवट काम होतं. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, ते मला चांगले ओळखतात. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, तुम्ही माझ्यावर फिरा आणि प्रत्यक्ष परिस्थितीला किंवा ब्रिजवर उभा राहून कार्पेट टाकून काय कळत नाही, लोकांच्या भावना जरा तुम्ही बघा.